काय जेवायला आणलं आज? वडापाव, हे काय सेव, बटाट वडा. नंदाबाई आपली चिकनची राणी काय आणले? अंडा तळून, एक अंडा तळून आणले. हे बघा आपली अंड्याची भाजी. उसळ ठेवा. हे बघा उसळ. ही उसळ घेतली आता आपण इथं मखमलाबादला, कारण आपण काय आज भाजी अंड्याची आणली पण टेस्ट नाही म्हणलं, चला आता उसळ घेऊ. उसळ घेतली. चला या जेवायला दुपारचं जेवण करायला मित्रांनो. आम्हाला खूप भूक लागली. बघा आपली मोठी बहीण जेवण करायला बसली. हे घे ना, हे घे ना तुला, घे घे. काय आता बसली का जेवायला? ये नाही बसणार आहे. आणि ते कुठं बसते काय माहिती बा. आपली लय भूक लागली मित्रांनो. ते पण जेवायला बसलेत. आपण हे वावरात आले बा. कागद पेपर पडलाय, वाट पाहतोय आपली. कालचं आपण गेलो होतो चेंबूरला. सकाळी किती 3 वाजेपर्यंत आलोत घरी. इकडून तिकडून 9 साडे9ला निघालोय का. आम्हाला तर आपलं पाटे तुटले गाडीची. ते करता करता 12 वाजले. तर इथं येता येता 1 वाजले. मला आता जेवणच घ्यावं मग नंतर कामाला. पळू पळू काम करायचे. आज लवकर जायचं होतं शिवजयंती बघण्यासाठी नाही का. कसलं आता जाणं झालं पाहिजे लवकर. 5 वाजेपर्यंत गर्दी बी खूप होऊन जाईल नाशिकमध्ये. चला या जेवायला. काय खाऊ? मला तर आवडते काय माहिती का, त्यांना हात धुवायला. विजय बसला का जेवायला? बस बस चला. बॉईल काढून द्या बरं 4-5. त्याला ती अंड्याची भाजी द्या. धर काय तुला जे खायचं ते खाय. या वडापावचा घास खाऊ पहिल्यांदा. तुम्ही पण खा. चला भूक लागली. ते रात्रीचा प्रवास. घ्या जेवण करा. या जेवायला. मखमलाबादचा वडापाव आहे पण छान आहे. आपण कांदा पात आणली ना, धुतली नाही का बरं? अशी धुतली का बघू. मोठा कांदा, हा तो कांदा मला आवडतो. ते आता माणसानं धुतली. काढ नाही. तुम्ही द्या आता काय शिजवानी नाही लाल मिरची उसळ पुढे कशी छान आहे. इकडे बसा ना मागे कशाला. चला